मी खूप लहान असताना माझे आई-वडील वारले. माझे म्हणायला असे कोणीच नव्हते. वडिलांकडे त्यांचे आई-वडील सुद्धा वारले होते. आईकडे तिचा भाऊ होता, म्हणजेच माझा मामा. त्याचं लग्न झालं होतं. माझी मामी आणि माझा मामा माझा सांभाळ करणार होते. माझे आई-वडील गेल्यामुळे मला खूप दुःख झालं होतं. मी वयाने खूप लहान होते. माझी शाळाही बंद झाली होती. मला माझ्यासमोरची मुलं शाळेत जाताना पाहून माझं मन खूप दुःखी व्हायचं. पण माझी मामी, माझा मामा घराबाहेर गेल्यानंतर माझ्यासोबत असं काही करायची, ती मला खूप त्रास द्यायची आणि माझ्याकडून नको ते मी आशा, माझं लहानपण हे माझ्या आई-वडिलांबरोबर खूप आनंदित आणि खूप खुशीमध्ये गेलं होतं. मला कधीच असं वाटलं नव्हतं की माझ्यासोबत असं काही घडेल. माझे आई-वडील हे माझ्यावरती जीवापाड प्रेम करायचे. ते मला कधी दुरावा देत नव्हते. माझी आई ही मला शाळेतसुद्धा एकटी कधी सोडत नव्हती. रोज मला घ्यायला आणि सोडवायलासुद्धा यायची. तसेच माझे बाबासुद्धा मला खूप जीव लावायचे. जेव्हाही कामाला जायचे किंवा कामावरून आल्यानंतर पहिलं त्यांची नजर मला डोळे भरून बघायची. मी शाळेतसुद्धा खूप हुशार होती. माझी आई माझ्या शाळेमध्ये पहिला नंबर आल्यानंतर माझ्यासाठी खाऊ घेऊन यायची आणि माझे खूप कौतुकसुद्धा करायची. तिने कौतुक केल्यानंतर मला खूप आनंद व्हायचा आणि मला तो उत्साह असा यायचा की अजूनच एक नंबरचा आनंद मी अजून आनंदाने एक नंबर आणणार. मी खेडेगावात शिकत होती. तिथेही मी पहिला नंबर कधीच सोडला नाही. शाळेमध्ये हमेशा मी पहिल्या नंबरनेच येत होते. मी, माझे बाबा आणि माझी आई आम्ही सगळेजण फिरायला गेलो. मला खूप आनंद झाला होता. कारण माझ्या आई-बाबांनी मला पहिल्यांदाच आज कुठेतरी नेलं होतं. तेही फिरायला. आमच्या खेडेगावातल्या मुलांना फिरणं हे काय असतं हे अजिबात माहीत नाही. माझ्या आई-वडिलांनी मला पहिल्यांदाच फिरायला घेऊन गेले. मला खूप आनंद झाला होता. मी खूप खुश होते. आमच्या खेडेगावातल्या मुलांचे जीवन थोडे खूपच वेगळे आहे. त्यांना कुठे फिरायला सुद्धा जाता येत नाही. पण आता सध्या परिस्थिती थोडी बदललेली आहे. माझ्या आई-वडिलांनी जेव्हा मला अलिबागला फिरायला नेले, तिथला तो अथंग समुद्र पाहून मी खूप आनंदी झाले. तिथल्या त्या गाड्या, घोड्या खूप अशी सारी मजा होती तिथे. मी मराठी मीडियमची मुलगी. शाळेतही एक नंबर होती. मी खूप आनंदी होते आणि खूप खुशही होते हो. आम्ही तिथे 2 दिवस राहिलो. ते 2 दिवस कुठे निघून गेले हे मला कळालं सुद्धा नाही. आणि पुन्हा आम्ही येताना माझ्यासोबत आणि माझ्या आईवडिलांसोबत असं काही झालं की मी तुम्हाला शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. जेव्हा आम्ही घाट क्रॉस करून खाली उतरत होतो, तेव्हाच आमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला आणि माझ्या आईवडिलांचा जाग्यावरतीच अपघात झाला आणि ते मरण पावले. मी एकटीच तिथे वाचली होती. मी खूप आक्रोश करून रडू लागले होते. माझ्या आईला आणि माझ्या बाबांना मी उठवत होते. माझे आई-बाबा हे पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. मी माझ्या आई-वडिलांना कवटाळून रडत होते, पण ते दोघेही काही उठायला मागतच नव्हते. मी खूप घाबरलेले. तिथले लोकांनी मला जवळ घेतलं आणि त्यांनी लगेच पोलिसांना कॉल केला. पोलिसही लगेच तिथे आले आणि मला विचारू लागले, "तुम्ही कुठे गेले होते बाळा?" मी म्हणाले, "आम्ही फिरायला गेलो होतो." येताना असं काही घडलं, मला बोलताही येत नव्हतं. मी खूपच लहान होती. मला काही समज नव्हती की कशाबद्दल बोलत आहेत. मला फक्त माझे आई-वडील उठून यावं आणि माझ्यासोबत पुन्हा घरी जावं एवढंच वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. आई-वडिलांचा जागेवरतीच प्राण गेला होता. हे मला समजण्याच्या पलीकडं होतं. मी फक्त दुसरीलाच होते. तरी मला जेवढं आठवतं तेवढंच मी तुम्हाला सांगते. माझी मामी आणि मामा खूप रडत आले. माझ्या मामीने मला खूप प्रेमाने जवळ घेतलं. मला फक्त माझे आई-वडील हवे होते. मला असं वाटत होतं, माझ्या आई-वडिलांनी माझ्याजवळ यावं. पण माझी आई येणार नव्हती. माझी मामी मला तिच्याजवळ घेऊन बसली. असं वाटत होतं की मला खूप जीव लावते आणि ती माझ्यावरती खूप जीवापाड प्रेम करते. सगळ्यांच्या समोर एवढी नाटकी करत होती की मी जशी काही तिची मुलगीच आहे. आता माझ्या वडिलांना आणि आईला दवाखान्यामध्ये घेऊन गेले, तेव्हासुद्धा माझा जीव नुसता धडधडत होता आणि माझ्या डोळ्यातलं अश्रू काही थांबतच नव्हती. माझा मामा ही त्यावेळेला खूप छान काळजी घेत होता. असं वाटत होतं माझा मामा-मामी हे माझे आईवडील आहेत. पण खरं सांगायला गेल्यावरती जसं दिसतं तसं अजिबात नसतं. माझ्या आईवडिलांचा पोस्टमॉर्टम करून झाल्यानंतर घरी आणल्यानंतरही माझ्या अश्रू अनावर झाले होते. मला काही समजत नव्हतं. आता मला या जगामध्ये कोणीच नव्हतं
माझे आईवडील आणि मी एवढंच असं आमचा छोटासा परिवार होता. माझा मामा खूप दारुड्या आणि बेवडा होता आणि माझी मामी तर जशी काही कैदाशीनच होती. सगळं काही विधी पार पडल्यानंतर मला कोणाच्या घरी जायचं या कुठे पाठवणार याचा विचार आता सगळ्यांच्याच मनामध्ये येत होता. कोणी बोलत होतं अनाथाश्रमामध्ये पाठवा, कोणी बोलत होतं हिला ज्याला मूल नाही त्याला दत्तक म्हणून द्या. त्यावेळेला सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला. माझ्या मामा मामीला मूल नव्हतं. सगळे म्हणाले ते तुझी मामा मामीकडे राहायला जा आणि तू तिथे छान अशी राहशील. बाहेरच्या दुनियाचा काहीही कोणाला भरोसा नाही. कोण कसं वागेल आणि कोण कसं ठेवेल हेही आपल्याला काहीच माहिती नसतं. सगळं काही मला समजून गेलं. मला फक्त पाहिजे होते ते माझे आईवडील. बाकी मला कोणाचीच गरज नव्हती. माझं आता आतमधून जीव खूप तळमळत होता. खूप कासावीस होत होता. पण काय करणार? तेव्हा पुन्हा कसे येणार? मी सगळं नाराज होऊन गेली होती. माझं हसणं हरवलं होतं. माझं खेळणं लपलं होतं. माझे आईवडील जसे गेले ते पुन्हा कधीच येणार नाही. तेव्हापासून मी सगळं काही विसरून गेली होती. मी आता माझ्या मामाबरोबर मुंबई शहरामध्ये राहायला आली होती. तिथली मुलं खूप मोठ्या शाळेमध्ये शिकत होती. मी खूप नाराज होत होते. त्यांच्यातली काही मुलं माझ्याकडे बघायची. पण ती कधीच माझ्याजवळ येऊन बोलली नाही. कारण माझ्या मामीचा स्वभाव हा खूप खडूस होता. ती सगळ्यांनाच भांडायची. मुलांचा गोंगाट हा तिला आवडत नसे. आणि मामा माझा खूपच बेवडा. तो घरातील प्रत्येक वस्तू विकून टाकायचा. तीही त्याला खूप कंटाळली होती. पण मामीने मला तिच्या घरातील मोलकरीणच करून ठेवलं होतं. जेव्हा मी घरामध्ये राहील दुसऱ्या दिवशी माझी मामी माझ्याकडून खूप काम करून घेऊ लागली. मला पाहिजे तेवढ्या तिथे तिने खायलासुद्धा दिलं नाही. दिवसभर कामाला गेल्यानंतर मी पूर्ण घरातली साफसफाईसुद्धा करायची. घरातील सगळी कामं मी एकटीच करायची. झाडू मारायची, भांडे घासायची, कपडे धुवायची, कपडे सुकायला घालायची. मामी आल्यानंतर ती बसून राहायची. पण कधी तिने मला तिची मुलगी मानलंही नाही आणि बोललीही नाही. ती आता बोलू लागली होती. ती आता माझा रागरागसुद्धा करत होती. मला पाहिजे तेवढं ती मारत होती. आता ती मला म्हणत होती, तुझ्या आईवडील जसे गेले तसे तू का नाही गेली त्यांच्याबरोबर? माझ्या डोक्याला ताण द्यायला तू का जगली आहेस? असं बोलल्यानंतर मला खूप वाईट वाटे. माझे आईवडील कोणीच नव्हतं. माझे वडील आणि माझी आईने लव्ह मॅरेज केल्यामुळे माझे आजी आजोबासुद्धा आहेत की नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं. माझ्या आईने आणि वडिलांनी मला कधी सांगितलंही नाही आणि त्यांची ओळखसुद्धा करून दिली नाही. नक्की माझे आजोबा कोणते आहेत ते माहीत नाही. माझे मामा आता माझा खूप रागराग करत होती. ती मला तिच्या नजरेच्या समोरसुद्धा उभं करत नव्हती. माझा मामा रोज घरातल्या काही ना काही वस्तू विकायला नेत होता. तोही खूप दारू पित होता. मला काहीच कळत नव्हतं की मी आता काय करू. मी खूप लहान असल्यामुळे मी जॉबला सुद्धा जाऊ शकत नव्हती. माझं शिक्षण हे काहीच झालं नव्हतं. माझ्या मामीने तर माझं शिक्षण पूर्ण बंद केलं होतं. पण तिथली मुलं खूपच चांगली होती. त्यांनी माझी मामी त्यांच्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हती. तिचा खडूस स्वभाव असल्यामुळे लहान मुलं तिच्याशी काही जास्त बोलतच नव्हती. आता माझी एक मैत्रीण, ती शाळेतून माझी आई हा निबंध तिला लिहायला दिला होता. तिला काहीच लिहिता येत नव्हतं आणि काही बोलताही येत नव्हतं. ती सगळ्यांची मदत मागत होती. माझी आई हा निबंध लिहायला मला मदत करा. पण कोणालाच मदत करता येत नव्हती. ती सहजच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुला माझी आई हा निबंध लिहिता येतो का? तेव्हा मी तिला म्हणाले, हो येतो. आणि मी शाळेमध्ये बोललीसुद्धा आहे आणि मी त्याच्यावरती भाषणसुद्धा केलं आहे. मला तो निबंध लिहून शाळेमध्ये बोलायचा आहे. मला काहीच येत नाही ना, लिहून दे ना. बोलताही येत नाही ना, प्लीज. मी तिला म्हणाली, तू काहीच काळजी करू नको. मी तुला सगळं सांगते. कारण मीही शाळेमध्ये माझ्या आई याच्यावरती भाषण केलं होतं. तेव्हा माझा शाळेमध्ये पहिला नंबर आला होता. तेव्हा माझी मैत्रीण खूप आनंदी झाली. ती म्हणाली, खरंच तू मला माझी आई निबंध लिहून देशील ना आणि बोलायलाही सांगशील ना? मी लिहूनही दिला निबंध. ती शाळेत जाऊन बोलली आणि तिचा 1 नंबरसुद्धा आला. ती खूप आनंदी झाली. मी तिला लिहून दिलेला निबंध
अगं आशा, तू खूप हुशार आहेस. तू लिहून दिलेल्या निबंधामुळे माझा एक नंबर आला. ती काही आनंदी दिसतच नव्हती. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, हा माझा एक नंबर नाही, हा तुझा एक नंबर आहे. कारण खरंच आशा, तू खूप हुशार आहे आणि अशीच हुशार राहा. तू शाळेत का येत नाहीस? तिने मला विचारलं. मी तिला म्हणाले, माझी मामी मला घराच्या बाहेर सुद्धा पाठवत नाही. ती कामाला गेल्यानंतर घरातली सगळी कामं मलाच करावं लागतात. माझी मामी तर काहीच काम करत नाही आणि मला त्रासही खूप देते. मी काहीच करू शकत नाही किंवा मी तिला काही म्हणू लागले तेव्हा माझे आई वडील जवळ असतात नसतात तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. जेव्हा ती नसतात ना तेव्हा आपल्याला त्यांच्याजवळ जावंसं वाटतं. ते आपल्याला खूप अनमोल वाटतात. आता माझंही तसंच झालं आहे. माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक आणि खूपच लाडाची होती आणि आता माझे मामी मामा हे माझा खूप राग करतात. मला शाळेतसुद्धा पाठवत नाही. माझ्या वडिलांचं आणि आईचं स्वप्न होतं की मी मोठी कलेक्टर व्हावं आणि बनून दाखवावं, पण ते आता शक्य होऊ शकत नाही. त्या मैत्रिणीला माझी खूपच दया आली आणि तिथली मुलंही खूपच चांगली. मला जीव लावायची कारण मी त्या सगळ्यात लहान आणि दिसायलाही खूप सुंदर होती. ती माझी मैत्रीण माझ्याशी बोलता बोलता आमची एकदम घट्ट मैत्री झाली होती. आता त्यांना मला काहीतरी मदत करायची होती. माझी मैत्रीण आणि तिच्या मित्र हे त्यांच्या शाळेतल्या प्रिन्सिपलला सुद्धा भेटले आणि माझं ॲडमिशन या शाळेत होईल की नाही ते सुद्धा ते विचारू लागले. प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, त्या म्हणाल्या, होईल ना? प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, तिच्या मामा मामीला घेऊन या आणि आपण त्या मुलीचं या शाळेमध्ये ॲडमिशन करूया. पण माझ्या मामा मामींनी माझा शाळेत घालण्याचा अजिबात विचार केला नव्हता. तरीही माझ्या मैत्रिणीने तिच्या बस ड्रायव्हरला सरकारी ऑफिसर आहे आणि जन्मची नोंद करण्यात येत आहे, सगळीकडे त्याचं काम चालू आहे असं सांगून त्या गाडीवाल्या काकांना माझ्या घरी पाठवलं. 2 मिनिटासाठी मी सुद्धा घाबरली होती. नक्की हा माणूस कोण आहे आणि माझी इतकी का विचारपूस करत आहे? माझी मामी माझ्यावरती डोळे मोठे करून बोलत होती. मला बोलत होती, तो जे विचारत आहे त्याचे खरं उत्तर सांगू नको. पण मी खरंच लहान होते. मला काहीच समजत नव्हतं. मला तो काय विचारत होता ते आणि मी त्याचे खरं खरं उत्तर सांगत होते. तो मला विचारत होता, तुम्हाला तुला तुझी मामी मारते का? मी त्याला म्हणाले, हो मारते. त्या काकांनी मला मामीचा खूपच विचारपूस केली आणि माझी मामी त्याला म्हणत होती आणि मी त्याला हो म्हणत होते. माझी मामी मला मारत होती. मला जेवायला सुद्धा देत नव्हती. ते सर मला विचारत होते प्रश्न आणि मी त्याचं खरोखर उत्तर सांगत होती. माझी मामी माझ्यावरती डोळे मोठे करत होती आणि डोळे मोठेही करत होती आणि ती माझा खूप रागही करत होती. जेव्हा ते काका घराच्या बाहेर गेले तेव्हा माझी मामी मला खूप मारू लागली. खूप घाण असं बोलतही होती. तू का नाही मेलीस? फुटक्या कपाळाची, त्या पायाची. आईबापांना तर खाल्लंच, आता आम्हाला खायला आलीस का? अशी माझी मामी मला बोलत होती. त्याच्याबरोबर तू का नाही गेलीस? असं खूप काही बाई वाईट मला बोलत होती. मला असं वाटत होतं, मी असं कोणतं पाप केलं होतं की इथे येऊन राहिली होती. मला तिने जगणंसुद्धा असह्य करून टाकलं होतं. मी आता रडत होते. त्या काकांनी माझ्या मामीला दम दिला होता. तू तिला शाळेत घाललं नाही तर तुला एवढ्या लहान मुलीला काम करायला लावते, त्याच्यामुळे मी तुला आजसुद्धा टाकू शकतो किंवा पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा करू शकतो, असं काकांनी तिला दम दिला होता. खरं सांगायला गेलं तर असे सगळेजण माझ्यासाठी या दुसऱ्या माझ्यासारख्या मुलींसाठी सुद्धा मदत करायला सगळेजण उभे राहिले तर कधीच माझ्या मामीसारख्या बाया येऊन कधीच कोणाला त्रास देऊ शकत नाही आणि कोणती मुलगी अनाथसुद्धा होणार नाही. माझ्या मामीच्या डोक्यामध्ये दुसराच प्लॅन शिजत होता. ती मला दुसरीकडे घेऊन निघाली आणि म्हणाली, आपल्याला बाहेर जायचं आहे. मलाही आतमध्ये राहून आता कंटाळा आला होता. आपल्याला थोडंसं बाहेर जायला भेटते. मग मीही लगेच तयारी केली आणि माझ्या मामीच्या बरोबर गेले. पण माझी मामी मला अशा ठिकाणी घेऊन गेली की माझं तिथेही जगणं मुश्किल झालं होतं.
त्या घरामध्ये मी पाऊल टाकल्यानंतर तिथल्या बायका माझ्याकडे बघून हसू लागल्या आणि त्यांचे ते वेगळे दिसणं ते मला काही वेगळंच वाटत होतं. आणि ह्या जगामध्ये असं सुद्धा आहे, तिथल्या बायका आणि तिथे बायका आणि बायकाच होत्या. माझ्या मामी ज्या बाईकडे घेऊन गेली तिचा तर अवतार मला वेगळा दिसत होता. तोंडात भोकना पानाचा गोळा भरलेला, सगळं तोंड लालबुंद पडलेलं, एवढा बोकना भरलेला की तिला बोलता सुद्धा येत नव्हतं. ती काय बोलत होती हे सुद्धा मला अजिबात काही कळत नव्हतं. तिने माझ्या मामीच्या हातात काही पैसे दिले आणि बाकीचे पैसे तुला काम झाल्यानंतर भेटतील. आणि माझी मामी मला म्हणाली, मी बाहेरून जाऊन येते, तू इथे थांब. मी तिला म्हणाली, हो करार. मान हलवून तिथेच उभी राहिली. माझी मामी काही परत आलीच नाही. मी तिची वाट पाहते. तिथली एक मुलगी आली आणि मला म्हणाली, तू आत चल. मी तिला म्हणाले, नाही. ती म्हणाली, अगं तुझी मामी पैसे घेऊन गेली आहे. तुला आत्ता ह्या सांगतील तेच काम करावे लागेल. मी तिला म्हणाले, म्हणजे काय? मला काहीच कळालं नाही. ती म्हणाली, तुला विकलं आहे. मी म्हणाले, असं होणार नाही, असं होणार नाही. माझी मामी माझ्यासोबत अशी वागणार नाही. पण माझ्या मामीने नकळत का होईना मला खरंच विकून टाकलं होतं आणि ती पैसे घेऊन घरी निघून गेली होती. माझी मामा माझा शोध घेतो की नाही हेही आता मला माहीत नाही आणि मी पुन्हा ह्या दलदलीतून पुन्हा बाहेर जाते की नाही हेही मला माहीत नाही. आणि मला एका रूममध्ये नेलं आणि त्या रूममध्ये बायका आणि माणसं एकाच बेडवरती झोपत होती. माणसं चेंज होती, बदलत होती, पण बायका त्याच असायच्या. मला काहीच कळालं नाही, कारण माझे वडील आणि आई हे एकत्रच राहायचे. पण माझे वडील गेल्यानंतर आमच्या घरामध्ये दुसरा कोणताच पुरुष या माणूस घरामध्ये येत नव्हता. मग इथे असे वेगवेगळे माणसं का येतात? मला काहीच समजत नव्हतं आणि माझ्या सगळं काही समजण्यापलीकडे होते. आमची शेजारची मुलं माझा शोध घेत होती. माझ्या मामीने मला विकून टाकलं आहे हे सुद्धा कोणालाच माहिती नव्हतं. पण माझ्या मैत्रिणी खूपच हुशार होती आणि खूपच जीवाभावाची मैत्रीण होती. तिने माझा शोध घेण्याचं काही सोडलं नाही. त्यांना माझ्या मामीचा स्वभाव चांगलाच माहीत होता. ती सगळी मुलं मिळून आता दुसऱ्या काकूंच्या घरी गेली आणि त्या काकूंना माझ्या मामीकडे पाठवले. मामी आशा कुठे गेली आहे हे विचारा ना, असं सांगितलं होतं. काकूही घाबरत होत्या, पण मुलाच्या हट्टापुढे काकू जातील त्यांना असं प्रॉमिस केलं होतं. आणि काकू साखर नाही म्हणून साखर मागण्यासाठी गेल्या. तेव्हा माझ्या मामीचा चेहरा खूपच रागिष्ट झाला होता. रागाने लालबुंद आणि चिडचिड मामावरती चालू होती. तेवढ्यामध्ये काकीने जाऊन बेल वाजवली. बेलचा आवाज ऐकताच मामीने दार उघडलं आणि समोर काकी दिसल्या. ती थोडी रागातच बोलत होती. काय काम आहे? तेव्हा काकी म्हणाल्या, माझ्या घरामध्ये साखर नाही, मला साखर देता का थोडीशी? तेव्हा ठीक आहे, वाटी द्या. त्या काकीने वाटी दिली. वाटी घेताना काकूने विचारलं, आशा काही दिसत नाही, कुठे गेली आहे? ती म्हणाली, मावशीकडे गेली आहे. पण काकींना चांगलंच माहिती होतं, माझ्या आईला आणि माझ्या मामाला बहीण नव्हती. ते फक्त दोघेच बहीण भाऊ होते. आता काहीतरी डाळीत काळं आहे आणि काहीतरी चाललं आहे हे नक्कीच काकीच्या लक्षात आलं होतं. आणि आता काकी अजून थोडीशी विचारू लागली, नक्कीच तुमची नणंद कुठे राहते हो? ती म्हणाली, तुम्हाला काय करायचं आहे? तुला जायचं आहे का? माझी मामी जरा रागाने बोलू लागली. पण काय करणार, मुलांच्या हट्टापुढे तिने त्यासुद्धा ऐकूनच घेतलं तिचं बोलणं. मला काम आहे, जा तुम्ही तुमच्या घरी, असं बोलून काकीच्या तोंडावरतीच माझ्या मामीने दार लावून घेतलं. तरी काकी नाराज झाली नव्हती. तिथून बाहेर आली. घरी गेल्यानंतर मुलांनी विचारलं, आशा कुठे गेली आहे काकू? सांगितलं का तुम्हाला काकूंनी? तेव्हा ती म्हणाली, पालथ्या गड्यावर पाणी. मुलांना याचा अर्थ काहीच कळाला नाही. पालथ्या गड्यावरती पाणी म्हणजे काय काकू? अरे बाबा, मी जाऊन विचारलं, पण तिने काहीच बरोबर उत्तर दिलं नाही. काहीतरी डाळीत काळं दिसते. आपल्याला आशाचा शोध घ्यावा लागेल. आणि आता तिच्या मामीचा
पाठला आणि तिचा फोनही ट्रॅक करायचा मुलांनी आणि काकून विचार केला होता. आता आजूबाजूच्या लोकांनासुद्धा मामीवरती शक येऊ लागला होता, कारण मामा तर बेवडाच होता. दारू पिऊन येत होता, तिथेच पडून असायचा. पण मामी ही जरा हुशार आणि स्वतःचा विचार करणारी होती. पण आता आशा दिसत नाही म्हटल्यानंतर मामीने काहीतरी आशाला कुठेतरी पाठवलं आहे किंवा विकलं असेल असं मुलांनासुद्धा वाटत होतं. पण आता मुलंही पोलिसांची मदत घेणार होती. पण पोलीस मुलांचं ऐकतील का? पुढच्या भागामध्ये बघूया आपण नक्की पोलीस मुलांचं ऐकतील का नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट ऐकायला विसरू नका आणि बघा पुढे जाऊन मुलं काय करतात आणि नक्कीच आशाचा कसा शोध काढतात हे बघून घेऊया. काही मुलं खूप ज्ञानी आणि खूप हुशार असतात. मूर्ती लहान असते पण कीर्ती खूप महान असते. आता नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये बघूया आशाला कोण मदत करते आणि कोण तिच्यासाठी धावून येते. ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच तुम्ही सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करा. कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. धन्यवाद.